हरे कृष्ण. पहिल्या अध्यायात आम्ही पाहिलं, अत्यंत पुण्यवान श्रीमद भागवत गीता ऐकून परीक्षित राजाला मुक्ती मिळाली. यावर ऋषीमुनी सुतांना म्हणाले, तुम्ही भगवान व्यासांच्या मुखातून जे ऐकले आहे ते आश्चर्यकारक आणि दुर्मिळ आहे. कृपया आम्हाला तीच कथा सांगा जी मनाला शांती देते, अमृतापेक्षाही अधिक लाभदायक आणि जीवनाचा सार आहे. पुढे ऋषी कथा सांगू लागले. एके दिवशी नारद मुनी नरनारायणाच्या आश्रमात गेले, जिथे असंख्य तपस्वी, सिद्ध आणि देवता राहत होते. जिथे बरबर, आवळा, बेल, जांभूळ, कदंब यासारखी अनेक वृक्षांनी सुशोभित होता. जिथे भगवान विष्णूंच्या चरणातून उगम पावलेल्या पवित्र गंगा आणि अलकनंदा वाहतात, अशा मानवरूपी नारायणाच्या ठिकाणी श्री नारद मुनी गेले. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली. त्या सर्वव्यापी प्रभूंची ते स्तुती करू लागले. नारद म्हणाले, हे देवांच्या राजा, हे जगन्नाथा, हे दयेच्या सागर सत्यप्रभू, तूच सत्यव्रत, खरा आत्मा आणि शक्य असलेले सत्य आहेस. हे सत्ययोनी, तुला माझा नमस्कार असो. मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. तुझी प्रार्थना सर्व जीवांच्या विद्येसाठी आणि प्रतिष्ठेच्या स्थापनेसाठी आहे. जर तुम्ही तपश्चर्याच केली नाही तर जसे कलियुगात एका व्यक्तीच्या पापामुळे संपूर्ण पृथ्वी बुडते, त्याचप्रमाणे एका व्यक्तीच्या पुण्यकर्मेही संपूर्ण पृथ्वीला लागू शकतात. पूर्वी सत्ययुगात जेव्हा एक व्यक्ती पाप करत असे तेव्हा सर्वजण पापी होत असत. तुमच्या तपश्चर्येने ही परिस्थिती दूर झाली आहे आणि कलियुगात केवळ कर्ताच पापांमध्ये अडकतो. हे भगवंत, कलियुगात सर्व प्राणी हे ऐहिक सुखांमध्ये मग्न आहेत. त्यांची मने त्यांच्या पत्नी, मुले आणि घरांवर केंद्रित आहेत. हे नारायणा, या कलियुगात जीव अज्ञान आणि सांसारिक इच्छांमध्ये अडकले आहेत. अशा परिस्थितीत कृपया त्यांच्या मुक्तीसाठी एखादा सोपा आणि प्रभावी मार्ग सांगा. तुमच्याकडून ते ऐकण्याच्या इच्छेने मी ब्रह्मलोकातून येथे आलो आहे. वेदांमध्ये स्थापित केल्याप्रमाणे तुम्ही कल्याणकारी विष्णू आहात, म्हणून लोकांच्या हितासाठी कृपया आता या कथेचे सार सांगा. नारद मुनीचे शब्द ऐकून नारायण आनंदित झाले आणि त्यांनी विश्वाला पवित्र करणारी एक पुण्यकथा सांगायला सुरुवात केली. भगवान नारायण म्हणाले, हे नारदा, मी आदिपुरुषाची पवित्र कथा सांगत आहे, जो गोपींच्या मुखकमळावरील भुंगा, रासाचा स्वामी, प्रेमींचे भूषण, वृंदावनाचा रहिवासी, व्रजाचा पती आहे. हे पुत्रा, ज्याने एका क्षणार्धात विश्वाची निर्मिती केली, त्याच्या कर्मांचे वर्णन पृथ्वीवर कोण करू शकेल? हे नारद मुनी, तुम्हालाही भगवंताच्या चारित्र्याचे मधुर सार माहीत आहे. तुम्हाला हे देखील माहीत आहे की भगवंताचे चारित्र्य हे शब्दात व्यक्त करता येत नाही. तरीही मी परमेश्वराच्या अद्भुत महानतेचे आदराने वर्णन करतो. परमेश्वराची ही महानता दारिद्र्य आणि वैधव्य नष्ट करते, पुण्य, पुत्र आणि मोक्ष प्रदान करते, म्हणून तिचा तात्काळ उपयोग केला पाहिजे. पुढे नारद म्हणाले, हे नारायण, पुरुषोत्तम नावाचे देव कोण आहेत? त्यांचा महिमा काय आहे? कृपया मला सविस्तर सांगा. नारायण म्हणाले, या महिन्याचे पुरुषोत्तम हे नावही सत्य आहे. पुरुषोत्तम महिन्याचे स्वामी स्वतः दयेचा सागर पुरुषोत्तम आहे, म्हणूनच ऋषी त्याला पुरुषोत्तम महिना असे म्हणतात. पुरुषोत्तम मासाचे व्रत पाळल्याने भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतात. पुढे नारदजी म्हणाले, मी ऐकले आहे की चैत्र इत्यादी महिने त्यांच्या संबंधित अधिष्ठाता देवतांशी निगडीत आहेत, पण त्यांच्यामध्ये पुरुषोत्तम नावाच्या महिन्याबद्दल मी एकही कथा ऐकलेली नाही. पुरुषोत्तम मास कोण आहे आणि दयेचा खजिना असलेले पुरुषोत्तम महिन्याचे स्वामी कसे झाले? हे दयेच्या स्वामी, कृपया मला सांगा. हे स्वामी, मला या महिन्याचे स्वरूप व त्याचे नियम सांगा. या महिन्यात काय करावे, काय दान करावे? या महिन्यात नामजप, पूजा, उपवास इत्यादी साधने कोणती आहेत? कृपया मला सांगा. या व्यतिरिक्त तुमच्याकडे इतर जी काही माहिती असेल ती मला सांगा. या पृथ्वीवर जे पुरुष इतरांच्या नशिबाचे अनुसरण करतात, दारिद्र्याने ग्रस्त आहेत, सतत आजारी असतात, पुत्रप्राप्तीची इच्छा बाळगतात, मंद बुद्धी आणि मुके आहेत, खूप धार्मिक असल्याचा आव आणतात,
जे अशिक्षित आहेत, नास्तिक, व्यभिचारी, नीच, थकलेले गुलाम आहेत, ज्यांच्या आशा नष्ट झाल्या आहेत, ज्यांचा निर्धार खचला आहे, कुरूप, रोगी, कुष्ठरोगी, वाकड्या अवयवांचे, प्रियजनांपासून, मित्रांपासून आणि पत्नीपासून विभक्त असलेले, आई वडिलांविना दुःख आणि शोकाने ज्यांचे अवयव वाळून गेले आहेत, इत्यादी आपल्या इच्छित वस्तूविना जन्माला येतात. हे प्रभू, आम्हाला असा विधी सांगा ज्यामुळे ते पुन्हा जन्माला येणार नाहीत. हे प्रभू, कृपया आम्हाला अशी पद्धत सांगा जिथे वैधव्य, व्यंधत्व, भयंकर रोग, अपस्मार, क्षयरोग इत्यादी दोषांनी ग्रस्त असलेल्या मनुष्याला पाहून, हे प्रभू मी दुःखी आहे, हे ब्रह्मा माझ्यावर दया करा, माझ्या मनाला आनंद देण्याच्या विषयाबद्दल मला सविस्तर सांगा, जेणेकरून त्यांना मोक्ष मिळू शकेल व मलाही तुमच्या मुखातून तेच ज्ञान ऐकायचे आहे. नारदाचे दयाळू शब्द ऐकून भगवान नारायण प्रसन्न झाले. हे नारदा, तुम्हाला देवाचा महिमा माहीत आहे, तरीही तुम्ही लोकांच्या कल्याणाची मागणी करत आहात. हे फारच चांगले आहे. मी तुम्हाला एक अत्यंत पुण्यकारक रहस्य सांगतो. यावर सूतजी पुढे म्हणाले, अशा प्रकारे नारदांचे परोपकारी मधुर वचन ऐकून चंद्रासारखे शांत असलेले देव नारायण महान ऋषी नारदांना नवीन मेघासारखे गंभीर शब्द बोलण्यास सुरुवात केली.